लोणचे बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कच्च्या कैऱ्या बाजारात दाखल झाल्या असून कच्च्या कैऱ्या खरेदीसाठी महिलांनी बाजारात धाव घेतली आहे। पावसाळा तोंडावर आल्यामुळे कच्च्या कैऱ्यांच्या विक्रीत वाढ झाली आहे। ग्रामीण भागातून गावरान आंबा हद्दपार होत असला तरी काही भागात बोटावर मोजण्या इतक्या आमराया आजही शिल्लक आहेत। उन्हाळ्याच्या दिवसात वर्षभर खाण्यासाठी लागणारे लोणचे तयार करण्याची प्रथा विदर्भात गावागावात आहे। विदर्भात घरोघरी पापड, कुरोड्या, शेवया, आलू चिप्स असे विविध साहित्य आणि चविष्ट लोणचे हे पदार्थ जून महिन्यात तयार करण्यात येते। उन्हाळा लागला की आंब्याला ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात मागणी असते। विदर्भातील नागरिक दररोजच्या जेवणात कच्च्या कैऱ्या मोठ्या चवीने खातात। पूर्वी आमरायाची संख्या सर्वत्र मोठ्या प्रमाणात होती, परंतु काळाच्या ओघात आमराया हद्दपार झाल्या। वृक्षतोड झपाट्याने वाढल्याने ही अवस्था आली आहे। आंब्याच्या झाडाच्या कत्तली झाल्याने गावरान आंबे हद्दपार झाले आहे। त्यामुळेच आंब्याचे भाव दरवर्षी सातत्याने वाढत आहे। यंदा रसाळ आंब्याचे भाव 50 ते 60 रुपये प्रति किलो असा आहे, तर कच्च्या कैरीचा भाव 50 ते 60 रुपये प्रति किलो असा आहे। आधुनिक काळात किराणा दुकान, मॉलमध्ये सुद्धा कैरीचे तयार लोणचे विक्रीसाठी ठेवण्यात येत असून ग्राहकांकडून मागणी वाढत आहे। कच्च्या कैऱ्या आठवडी बाजारात विक्रीसाठी आल्या असून गृहिणींनी कैरीच्या खरेदीसाठी बाजारात धाव घेतली असून लोणचे बनवण्याचे काम सुरू झाले आहे। संजय गारपवार, विदर्भ न्यूज, मोर्शी।